रात्रीचे 11 वाजले आहेत. रस्त्यावर एकही माणूस नाही. वाऱ्याचा आवाज रिकाम्या इमारतींवर आदळतोय. दूरवर रस्त्यावरील दिवे अजूनही पेटलेले आहेत, पण त्या प्रकाशाखाली चालणारा एकही माणूस दिसत नाही. क्षणभर तुम्हाला वाटेल हे एखाद्या हॉलिवूड चित्रपटाचं दृश्य आहे, पण नाही. हे महाराष्ट्रातलं एक खरं शहर आहे, लवासा. एकीकाळी भारताचं पहिलं आधुनिक नियोजित हिल सिटी म्हणून ज्या शहराची स्वप्न दाखवली गेली, आज त्याच शहराच्या अनेक रस्त्यांवर अजब शांतता पसरलेली दिसते. काही लोक याला घोस्ट सिटी म्हणतात, काही लोक यामागे शाप असल्याचं सांगतात, तर काहींच्या मते ही भारतातील सर्वात मोठ्या आर्थिक अपयशांपैकी एक कथा आहे. मग खरं काय आहे? लवासा खरंच भुताटकीचं शहर आहे, की या शांततेमागचं सत्य आपल्या कल्पनेपेक्षाही वेगळं आहे? आज आपण अफवा नाही तर तथ्य शोधणार आहोत, कारण खरं रहस्य नेहमी अंधारात नसतं. कधीकधी ते कागदपत्रांमध्ये, निर्णयांमध्ये आणि अपूर्ण स्वप्नांमध्ये लपलेलं असतं. नमस्कार, तुम्ही पाहत आहात मराठी खुलासा. चला लवासाच्या रहस्याचा पडदा उघडूया. चला सुरुवात करूया. सन 2000च्या दशकापासून. त्या काळात भारत वेगाने बदलत होता. नवीन शहरं उभी राहत होती. IT उद्योग वाढत होता. लोक मोठ्या शहरांपासून दूर, शांत, आधुनिक आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचं स्वप्न पाहत होते. याच कल्पनेतून एक स्वप्न जन्माला आलं. एक असं शहर जे भारतात यापूर्वी कधीच बनलं नव्हतं. डोंगरांच्या कुशीत, तलावाच्या किनारी, युरोपियन शैलीतील इमारती, रुंद रस्ते आणि एक नवीन भविष्य. त्या शहराचं नाव होतं लवासा. या प्रकल्पामागची कल्पना होती भारतासाठी एक जागतिक दर्जाचं हिल सिटी उभारणं, जिथे लोक फक्त सुट्टी घालवणार नाहीत, तर कायमचं राहतील. सुरुवातीला लोकांना हे स्वप्न आवडलं. गुंतवणूकदार आले, घरांची बुकिंग सुरू झाली. पण अचानक जमिनी, पर्यावरण आणि परवानग्यांवरून वाद सुरू झाले. आणि इथूनच लवासाच्या रहस्याची खरी कथा सुरू होते. लवासाचं स्वप्न खूप मोठं होतं. संपूर्ण शहर सुमारे 5 डोंगरांवर उभारण्याची योजना होती. हजारो घरे, हॉटेल्स, शाळा, रुग्णालय, कार्यालय आणि लाखो लोक राहू शकतील असं आधुनिक शहर. पण हे शहर उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जमीन विकत घेतली जाऊ लागली. आणि याच ठिकाणापासून वादाची पहिली ठिणगी पडली. काही स्थानिकांनी जमिनीच्या व्यवहारांवर प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर पर्यावरण तज्ज्ञांनी डोंगर कापणे, जंगलांवर होणारा परिणाम आणि जलस्रोतांवर होणाऱ्या परिणामाबद्दल चिंता व्यक्त केली. प्रकरण सरकारी कार्यालयांपर्यंत आणि न्यायालयापर्यंत पोहोचलं. आणि एका स्वप्नवत शहराचा प्रवास हळूहळू अडचणींनी वेढला जाऊ लागला. काळ पुढे सरकत गेला, पण लवासाचं काम पूर्वीच्या वेगाने पुढे जाऊ शकलं नाही. अनेक इमारती उभ्या राहिल्या, रस्ते तयार झाले, हॉटेल्सही सुरू झाली. पण ज्या लाखो लोकांसाठी हे शहर उभारलं जात होतं, ते कधीच मोठ्या संख्येने इथे राहायला आले नाहीत. आणि हळूहळू हे शहर शांत होत गेलं. याच शांततेतून अफवांचा जन्म झाला. सोशल मीडियावर कोणी याला घोस्ट सिटी म्हणू लागलं, तर कोणी भूतांच्या गोष्टी सांगू लागलं. पण आजपर्यंत लवासा भुताटकीचं शहर असल्याचा
कोणताही विश्वासार्ह पुरावा समोर आलेला नाही. खरं रहस्य भूतांमध्ये नाही, तर अपूर्ण राहिलेल्या एका महत्वाकांक्षी स्वप्नात दडला आहे. आज लवासाला भेट दिली तर तुम्हाला सुंदर रस्ते दिसतील, रंगीबेरंगी इमारती दिसतील, तलावाचं अप्रतिम दृश्य दिसेल, काही हॉटेल्स आणि काही व्यवसायही सुरू असल्याचं दिसेल. म्हणजे हे शहर पूर्णपणे ओसाड नाही, पण ज्या प्रमाणात लोकसंख्या आणि गजबज याची कल्पना केली गेली होती ती आजही वास्तवात उतरलेली नाही. कदाचित म्हणूनच लवासाची खरी ओळख भूतानचं शहर नाही, तर मोठी स्वप्न, मोठ्या योजना आणि कठीण वास्तव यांच्या संघर्षाची गोष्ट आहे. कधी कधी सर्वात मोठी भीती अंधारात नसते, ती अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांमध्ये असते. आणि लवासा त्याचं जिवंत उदाहरण आहे. मग लवासा आपल्याला नेमकं काय शिकवतो? फक्त मोठी स्वप्न पाहणं पुरेसं नसतं. त्या स्वप्नांसोबत योग्य नियोजन, पर्यावरणाचा समतोल, स्थानिकांचा विश्वास आणि कायद्याचं पालन तितकंच महत्वाचं असतं. यापैकी एक गोष्ट जरी ढासळली तर संपूर्ण प्रकल्पाचं भविष्य बदलू शकतं. म्हणून पुढच्या वेळी कोणी लवासाला घोस्ट सिटी म्हणालं तर त्यामागचं सत्य नक्की सांगा. कारण लवासाची खरी गोष्ट भूतांची नाही, ती अपूर्ण स्वप्नांची आहे. मी आहे मराठी खुलासा. अशाच रहस्यमय आणि तथ्याधारित माहितीपटांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नव्या रहस्यासह.